आज बघा इतके ढग आलेत ना, हे बघा असं म्हणजे अक्षरशः अंधार पडलाय घरामध्ये. 5 वाजलेत आणि खूप असं आभाळ आलंय आणि चांगलंच ढग सुद्धा चांगलेच आवाज करायला लागलेत जोरजोरात. असं वाटतंय जोरात पाऊस येईल. तर घरामध्ये तर बघा 5 वाजता संध्याकाळच्या किती अंधार झालाय बघा. म्हणजे कसले ढग आलेत. म्हणजे सगळीकडे अंधार पडलाय घरामध्ये. असं घरामध्ये कधी अंधार नसतो, पण इतके ढग आलेत ना, त्यामुळं खूप जास्त अंधार पडलाय घरामध्ये सगळीकडे. तर फ्रीज उघडून बघितलं तर दूधच नव्हतं, संपलं होतं. तर मी बाहेर आले दूध घ्यायला. तर बाहेरून बघते तर काय सगळी पोरं पावसात नाचायला लागलेत, खेळायला लागलेत. भारी वाटत होतं त्यांना. पहिला पाऊस होता ना. तर बघा बाहेर सुद्धा मी दाखवते. म्हणजे चांगलाच पाऊस आला आज पुण्यामध्ये आणि बहुतेक पावसाला आता सुरुवात झालेली आहे असं वाटतंय. तर मी दूध घेऊन घरी आले. घरी आल्यानंतर मस्त असं चहा ठेवला आणि एका साईडला दूध सुद्धा तापायला ठेवलं. तर बाहेर बघा मस्त असा पाऊस पडतोय आणि मी घरामध्ये मस्त असा चहा केला होता. तर पाऊस तर चालूच होता आणि एकतर संध्याकाळचा मी कधी चहा घेत नाही, कारण मी घरी नसतेच संध्याकाळी, मी माझ्या ड्युटीवर असते. आणि चहा ठेवला, चहा उकळतोय. एका साईडला दुसरं काम करत होते मी आणि एक काम चालू होतं तर दुसरं काम इकडे वाढून बसलं. म्हणजेच चहा उकळून पार उतू गेला, हे एक काम वाढलं होतं माझं. तर चला मी पुढे तुम्हाला आहे ना माझी एक बॉटल दाखवते. बघा माझी ही पाण्याची बॉटल आहे, मला खूप आवडते. अगदी छोटी आहे पण त्याची डिझाईन बघा कसली भारी आहे. त्याच्यामध्ये एक मला वाटते 5-6 घोटमध्ये पाणी संपेल, पण बॉटल खूप छान आहे, युनिक आहे. आणि तुम्हाला दाखवत असताना मध्येच बॉटल धाडकन पडली खाली, पण फुटली नाही. चांगली आहे बॉटल आणि छान आहे, म्हणून म्हटलं तुम्हाला पण दाखवावं. असं वेगळीच डिझाईन आहे ह्या बॉटलची आणि मला खूप आवडते. तर बघा चहा वगैरे पिऊन झाला आणि इथं चहा उतू गेलेला आहे. चांगलीच पावसाला सुरुवात झाली आणि गरजायला पण किती लागलंय. नमस्कार मंडळी, छान अशी संध्याकाळ झाली. आज होता संडे आणि संडेच्या दिवशी भरपूर कामं असतात. सगळी कामं करून घरातली साफसफाई वगैरे करायला काढलं होतं, कारण रविवारच्या दिवशी माझं असतंच पसारा काढायचं, आवरायचं. तर आज पण काढला होता, सगळं साफसफाई करायला काढली होती. आणि काय सांगू, आज झालं असं साफसफाई करताना की मी म्हणजे गादीसुद्धा काढून उन्हाला टाकली होती बाहेर नेऊन आणि घरामध्ये काम करत होते. आणि अचानकच आभाळ आलं. म्हटलं तर रोजच येते आणि जाते, असं होतंय असं वाटलं. म्हणून मी घरात काम करत बसले घरामध्ये आणि अचानकच पाऊस चालू झाला. म्हणजे 10 मिनिटं पाऊस आला असेल आणि त्या 10 मिनिटाच्या पावसात मी घरातून बाहेर पळत जाऊन गादी आणेपर्यंत गादी भिजली. है ना पुन्हा, तू बघितलं का? गादी भिजली आणि मग गादीची लागली वाट. आता बेडवर टाकायला काही गादी आता नवीन बहुतेक घ्यायला लागणार, कारण जी गादी होती ती मला वाटलं आता जरा मस्त कडक ऊन पडले तर उन्हाला नेऊन टाकावं, म्हणून मी असं कधी मध्ये टाकत असते नेऊन. तर आज पण तसंच नेऊन टाकले आणि किती एक 10 मिनिटाचा पाऊस होता आणि त्याच्या आधीच मी म्हणजे एक 5 मिनिटातच मी गेले पळत, तर गादी अर्धी भिजली. तर म्हटलं आता ते टाकूनच द्यायला लागेल. तर छान असं मस्त असा पाऊस चालू झालाय, तुम्ही बघितलं असेल. आणि इतकं मस्त असं गार झालंय घर आता. आणि अचानकच पाऊस चालू झालाय आणि किती दिवस झालं सगळ्यांचं असं म्हणणं होतं पाऊसच येत नाही. फायनली आता पावसाला सुरुवात झालेली आहे. बघूया आता रोज येतोय की अधूनमधून येतोय. व्हिडिओ चालू केल्यावर कुणाचं असं काहीतरी चाललेलं मलाच पंखा आले असं दिसायला लागलंय ते. तर चला जरा फ्रीज साफ करायचं, रोज आणायचं, त्यात ठेवायचं. थोडंसं घाण झालंय फ्रीज, तर म्हटलं आज जरा साफ करूया. आणि राजा शिवाजी पिक्चर आम्ही थिएटरमध्ये जाऊन बघितला होता आणि त्या पिक्चरमधले काही सीन मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकले होते, त्यामुळे माझ्या एका व्हिडिओला त्या कॉपीराईट स्ट्राईक पडला होता. तर म्हणजे तो म्हणजे काय असतं, 3 कॉपीराईट पडले की आपलं चॅनल ब्लॉक होतं. तर मला आता एक तर आलेलं आहे, त्यामुळं आता नाही बाबा, आता कुठलेच तसे सीन किंवा काही टाकायलाच नको.
तर चला माझं थोडंसं ते काम मी आवरून घेते. परत रोजचं सोमवारपासून रोजचं रुटीन चालू झालं की मग काय म्हणजे एक्स्ट्रा काम करायला वेळ भेटत नाही. तर चला, उद्या आहे सोमवार, तर कोणालची इथं तयारी चालू आहे. उद्याचा टाइम टेबल तो चेक करतोय आणि स्कूलची बॅग त्या पद्धतीनं भरतोय, ह्या पुस्तकं त्याचे. त्याच्यानंतर आज मी म्हटलं ना की मला फ्रीजची साफसफाई करायची होती, बरेच दिवस झालं केलं नव्हतं, त्यामुळं मी इथं लागले फ्रीजची साफसफाई करायला. सगळं सामान बाहेर काढून ठेवलं. त्याच्यानंतर मग मी ते सगळं पुसून वगैरे घेतलं. तर जरा दुर्लक्ष केलं की खूप असं म्हणजे नाही का घरामध्ये पसारा वाढतो किंवा धूळ वाढते, त्यामुळं ज्या त्यावेळी जरा वेळ भेटला की मग कामं केली की ते मग परत आपण जेव्हा करतो त्यावेळेस ते जरा सोपं जातं. त्यामुळे इथं माझं चालू आहे. आणि मी फ्रीज उघडलं ना वरचं, तर त्यावेळेस मला बघा हे काय दिसलं. म्हटलं तुम्हाला पण दाखवावं की कशा पद्धतीनं तो बर्फ जमा झालाय फ्रीजमध्ये. हे दुसऱ्यांदा आहे माझं असं म्हणजे मी तुम्हाला दाखवते. आधी सुद्धा मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की हा जो बर्फ जमा झालाय ना तो कसा वाटतो तुम्ही सांगा. मला तर ना महादेवाच्या पिंडीसारखाच वाटतो बरं का. मागच्या वेळेस सुद्धा मला असं दिसलं होतं, तर मी ते शेअर केलं होतं, तर मला तर ते तसंच वाटतं. तर चला फ्रीज वगैरे सगळं क्लिनिंग करून घेते मी आता. माझं काम आवरलं आणि मी बघायला गेले कुणाल काय करतोय. तर कुणाल इथे मस्त गार हवा येते गॅलरीत म्हणून तो त्याचा थोडासा अभ्यास करत बसला होता. काय करतोयस? कुणालचे अक्षर बघा छान आहेत, चालू द्यायचं. तर बघा माझं झालंय आता फ्रीज सगळं साफ करून स्वच्छ मस्त. फ्रीज आता झालेत 5:45 झालेत. आता लागायचं स्वयंपाकाला. चला, तर स्वयंपाक करण्याआधी म्हटलं मी जे रोज वापरातले भरण्या आहेत त्यातल्या चटण्या संपल्या होत्या, म्हणजे काळं तिखट, लाल तिखट. तर मी त्या भरण्यांमध्ये मोठ्या भरणीतलं काढून ठेवत होते. तर आम्ही वास्तुशांतीच्या वेळेला लाल तिखट वगैरे बनवलं होतं. तर ते बरेच दिवस गेलं आम्हाला, म्हणजे वर्ष झालं आता हे लाल तिखट बनवून. आणि आता काळं तिखट आत्ता मध्यंतरी बनवलं 1-2-3 महिन्याखाली. तर तेच मी रोजच्या भरण्या ज्या आहेत वापरातल्या तर त्यामध्ये मी काढून ठेवत होते. त्याच्यानंतर मी जाणार आहे भाजीला आणि इतकी भयानक गर्दी होती ना, कारण पाऊस पण पडलाय आणि रविवारची गर्दी पण असते. घरी आले, स्वयंपाक वगैरे झाला. त्याच्यानंतर हा जो रांगोळीचा डब्बा आहे ना खूप अस्ताव्यस्त झाला होता. कलर वगैरे सांडले होते, मिक्स झाले होते. तर मी ते सगळं काढलं आणि जरा व्यवस्थित भरून असं ठेवलं त्याच्यामध्ये. वेळ असला की बरीच कामं होतात. काय करते तू? सगळे रांगोळी मिक्स झाले डब्यात, त्यामुळे म्हणलं जरा सगळं काढून स्वच्छ करा. तर चला, आज होता संडे आणि संडेचा दिवस म्हणजे सुट्टी असली की दिवस कसा जातो कळत नाही. आणि तर मी बोलत होते आणि फटाक्यांचा खूप जास्त आवाज येत होता, त्यामुळे थांबले होते बोलायचं. चला तर आता कंटिन्यू करूया. चला, आज होता संडे आणि संडेचा दिवस खूप पटकन संपतो. आणि चला, सगळी कामं आवरून झाले, जेवण वगैरे झालंय, तर म्हटलं थोडंसं बोलावं. आणि आपण कसं आहे, काहीतरी खास दिवस किंवा काहीतरी खास निमित्त असेल तरच काय काय गोष्टी आपण बोलतो, मग त्या काय काय जुन्या आठवणी निघत जातात. म्हणजे म्हणायचं असं की काहीतरी निमित्त असलं की काय काय गोष्टींच्या म्हणजे आठवणी बाहेर येतात, बऱ्याच गोष्टी मग आपण काढतो, बोलत बसतो. तसंच आज आहे फादर्स डे, संडे आहे आज. तर फादर्स डे किंवा बरेच असे सगळे आता डे सेलिब्रेट होतात. या गोष्टी काय आधी माहिती नव्हत्या, पण आता सोशल मीडियामुळे बऱ्याच गोष्टी आता माहिती होत आहेत. तर आपण सुद्धा सगळ्यांच्या बरोबर म्हणजे ते
काय म्हणतात ते आत्मसात करत जायचं. तर असं त्याला मला असं सांगायचं होतं. आज होता फादर्स डे आणि त्या निमित्ताने मला सुद्धा माझ्या वडिलांची आठवण तर कुणाला येत नाही असं नाही आहे, आठवण सगळ्यांना येत असते. माझे वडील आम्ही खूप लहान होतो, म्हणजे मी 6वीला होते आणि माझा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे आणि माझी बहीण माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. म्हणजे ते दोघं खूप लहान होते त्यावेळेस माझे वडील वारले आणि मी 6वीला होते त्यावेळेस ते वारले होते. 2003 या साली ते वारले होते आणि मला चांगलं कळत होतं आणि सगळ्या गोष्टी मला कळत होत्या. तर मी हे सांगते की माझे वडील वारले कसे, कारण मी म्हटलं की कुठल्या तर निमित्ताने आपण काही गोष्टी शेअर करतो किंवा एकमेकांशी बोलतो. तर म्हटलं मी पण थोडंसं तुमच्याशी शेअर करूया किंवा म्हणजे आठवण तर सगळ्यांनाच येते आणि आठवणी म्हणजे वडिलांना कोण विसरतं आणि मला नेहमीच त्यांची आठवण येते, पण मी कधी कुणाशी शेअर करत नाही. की माझे वडील 2003 या साली वारले. झालं असं होतं की असेच गौरी गणपतीचे दिवस होते आणि त्या दिवसांमध्ये ना आमच्या पण घरी गणपती होते आणि गौरी पण बसायचे. म्हणजे आमच्या इकडे लक्ष्म्या बसतात असं म्हणतात. तर ते ना कामावरून येत होते, म्हणजे माझ्या आईकडे गेले. माझी आई सुद्धा कामाला जायची. माझ्या आईकडे गेले, माझ्या आईला भेटले आणि बारीक असा पाऊस येत होता आणि गौरी गणपतीचं आहे ना थोडंफार त्यांनी ते सामान वगैरे आणलं होतं आणि आणून घरी वगैरे ठेवलं. परत कामावरनं आईकडे गेले, आईला भेटले आणि आईकडून येताना म्हणजे घरी येत होते, आईकडून येताना पाऊस यायला लागला म्हणून ते एका शाळेमध्ये बसले होते की बाबा पाऊस कमी झाल्यावरती घरी जाता येईल. मग म्हणजे संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळच्या वेळेत असं जर आउटसाईडला ती स्कूल होती, त्या स्कूलच्या पायऱ्यांजवळ ते बसले होते की बाबा पाऊस कमी झाल्यावरती घरी जाऊया. तर तिथं त्या शाळेमध्ये बसून होते आणि आम्ही घरी सगळे होतो, आई वगैरे आम्ही सगळेच घरी होतो. तर आम्ही वाट बघत होतो. आम्ही आमच्या वडिलांना आप्पा असं बोलायचो. पहिला कोणी पप्पा डॅडी असं नव्हतं बोलत, म्हणजे असं वेगवेगळी नावं होते. आम्ही आप्पा असं बोलायचो. तर आम्ही सगळे वाट बघितली सगळ्यांनी. मग तसंच वाट बघून सगळे झोपून गेले आणि मला सवय होती की माझे वडील आल्याशिवाय मी किंवा ते मला काहीतरी येताना खाऊ आणायचे आणि ते जे खाऊ आणतील तेच मी खाऊन झोपायची. असं म्हणजे जेवण करणं वगैरे अशा गोष्टी माझ्या नव्हत्या. माझे वडील जे मला खायला घेऊन येतील किंवा सगळ्यांसाठीच आणायचे लेकरांना, पण सगळे झोपायचे आणि मी मात्र माझे वडील आल्यावर जे खायला आणतील ते खाऊनच झोपायची. तर मग सगळेच झोपले आणि मग पहाटे वगैरे उठले. मग मी माझ्या आईला म्हटलं, आई आप्पा आले नाही अजून? मग आई म्हटली अजून आले नाहीत. मग पहाट झाली. तसं पहाट झाल्या अजून सकाळ व्हायची म्हणजे उजडायची पण वाट बघितली नाही. आमची आत्या म्हणा वगैरे असे सगळे पहाटेच उठले आणि म्हणजे आता जावावं की बाबा माझे वडील कुठे गेलेत वगैरे ते बघण्यासाठी असं जे ते निघाले शोधायला. कारण ते कधीच कुठल्या नातेवाईकाच्या घरी, कुठल्या मित्राच्या घरी किंवा कुठेच ते कधीच राहायचे नाही. तर मग सगळे गेले. मग माझ्या वडिलांच्या मित्राचा मित्र त्याच्या मुलाला त्या शाळेमध्ये सकाळी सोडायला गेला होता आणि त्या माणसाने ना माझ्या वडिलांना ओळखलं आणि मग माझ्या वडिलांचा जो जिवलग मित्र होता त्या मित्राला त्या माणसाने सांगितलं की असं तिथं तो दिसलाय झोपलेला. मग माझ्या वडिलांचे मित्र वगैरे तिथं गेले, बघितले. मग त्यावेळेला असं कळलं की ते गेलेत आणि मग नंतर ते काय दवाखान्यात वगैरे नेलं. मग ते असं कळलं की त्यांना हार्ट अटॅक आला होता. म्हणजे रात्री म्हणजे संध्याकाळच्या वेळी ते पाऊस येतोय म्हणून एका शाळेमध्ये बसले होते. पाऊस कमी झाल्यावर घरी जावं, त्यावेळेस मोबाईल वगैरे काही नव्हते, म्हणजे बटनांचे सुद्धा नव्हते. फक्त ते STD कॉल्स होते ना 1 रुपया टाकून, तसा फोन होता. आणि कसं आहे असं शेजाऱ्यांच्या वगैरे घरी फोन होते, आमच्या घरी तर फोनच नव्हता. तर सांगणार कुठं आणि कसं. आणि मग त्यांना तिथं काय झालं, त्यांच्या जीवाला काय झालं आम्हाला काहीच माहीत नाही. फक्त सकाळी त्या माणसाने बघितल्यामुळे आम्हाला कळलं की ते गेलेत आणि दवाखान्यात वगैरे नेल्यानंतर कळलं की हार्ट अटॅक आला होता. तर माणसाचं असं असतं, घरी जातोय आणि घरी जाईपर्यंत सुद्धा काही खरं नाही आणि माणसाच्या आयुष्याचं खरंच काहीच खरं नाही आहे.
तर मी 6वीला होते, माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान होता आणि भावापेक्षा बहीण लहान होती. आणि मला वडील कोण आहेत, कसं आहे त्यांचं प्रेम सगळं मला माहिती आहे. आणि मी त्यांचं थोडंफार तरी मला प्रेम भेटलंय, पण माझ्या भावाला, बहिणीला यांना, ह्या दोघांना पण वडिलांचं काहीच प्रेम भेटलं नाही. म्हणजे भाऊ पण लहान होता, तेवढं त्याला काही कळत नव्हतं. आणि बहीण तर इतकी लहान होती, तिला वडील म्हणजे कोण माहीतच नाही, कारण ती खूप लहान होती. त्यावेळेस आमचे वडील वारलेले आहेत. तेव्हापासून आमच्या आईने खूप कष्टाने आम्हाला सगळ्यांना वाढवलं, मोठं केलं. असो तर माणसाच्या आयुष्याचं असं असतं. आणि म्हणजे जेमतेम 9 वर्षाची असेल त्यावेळेस तिचं लग्न झालं होतं. खूप लवकर आमचे वडील वारले, कारण खूप यंग होते ते. आणि असं म्हणतात की काय माहिती नाही आता, हार्ट अटॅक पहिल्यांदा जेव्हा येतो त्यावेळेस लगेच माणसाला असं काही होत नाही, पण त्यांना कुठला कधीच आजार नव्हता, त्रास नव्हता. आणि कामावरून येता येता एका शाळेत बसले होते की पाऊस कमी झाल्यावरती घरी जाऊया म्हणून. तर तिथे बसल्या ठिकाणी त्यांना अटॅक आला होता. आणि रात्रभर आम्ही वाट बघत होतो की बाबा का येत नाहीत, का येत नाहीत, कुठं गेले असतील वगैरे. तर असं कुठल्या तरी निमित्ताने किंवा खास दिवसांनीच आपण ह्या गोष्टी शेअर करतो किंवा बोलतो किंवा आठवणी आपण काढत असतो किंवा सांगत असतो. तर असं चला, नेहमीच वडिलांची मला आठवण येतेच, कारण माझ्या भाऊ बहिणीला त्यांना वडिलांचं काहीच माहीत नाही, लहान होते त्यामुळं. पण मला सगळ्या गोष्टी त्यांच्या आठवतात. किंवा त्या काळात सुद्धा इतकी गरीब परिस्थिती होती ना आमची, इतकी गरीब काय सांगायला नको. पण त्या काळात सुद्धा माझे वडील म्हणजे आधी मी बऱ्याच जणांचं ऐकलंय की मुलगी झाली म्हणून नाराज झाले किंवा असं, पण त्या काळात सुद्धा माझे वडील मुलींना खूप लाड करायचे. आणि मी जे ड्रेस म्हणेल तोच घ्यायचे. तो महाग आहे की कसला आहे किंवा कापड चांगला आहे की नाही, तो महाग आहे आपल्याला परवडणार नाही असं नव्हतं. ते खूप लाड करायचे मला. आणि सायकल होती त्यांच्याकडे, सायकलवरती मला शाळेला सोडायला यायचे. एकदम मस्त थाटात मला सायकलला मागे ते कॅरेज असते ना त्याच्यावर उभं करायचे. मला उभं राहूनच जायला आवडायचं, बसून मी नव्हते जात. त्यांच्या सायकलवरती मागे उभं राहून मी स्कूलला जायची आणि भारी वाटायचं, कारण खूप लाड करायचे मला. आणि मला एक आठवतंय, माझी सहल जाणार होती, त्याचं 80 रुपये तिकीट होतं. आता स्कूलमध्ये 1000, 1500 असे पैसे द्यावे लागतात, पण माझ्या वेळेस 80 रुपये द्यावे लागणार होते सहलीला जाण्यासाठी. पण ते सुद्धा आम्ही भरू शकत नव्हतो, इतकी गरीब आमची परिस्थिती होती. पण त्यात सुद्धा आम्ही खुश होतो. आणि आमच्या वडील सगळ्यांना, म्हणजे मुलींना खास करून खूप लाड करायचे. त्यांना असं वाटायचं की बाबा, म्हणजे त्यांचं तेव्हा असं म्हणणं असायचं की मुली लग्न झाल्यावर दुसऱ्याच्या घरी जातात. म्हणजे त्यांचं खूप वेगळं होतं. ते मुलींना खूप लाड करायचे, शिस्त होती त्यांची. आणि आयुष्याचा काही भरोसा नाही, कधीही कुठेही मरण येतं. माणूस बसलाय की बाबा थोड्या वेळाने आपल्याला घरी जायचंय, तर त्यांना सुद्धा माहिती नसेल की आता थोड्या वेळाने मी घरी जाऊ पण शकणार नाही, म्हणजे अशी वेळ त्यांच्यावर येईल असं त्यांना सुद्धा वाटलं नसेल. आणि रात्रभर त्यांचा जीव रात्री कधी गेला काहीच माहित नाही, पण रात्रभर ते त्या शाळेच्या पायऱ्यांपाशीच पडून होते रात्रभर. तर त्यांच्या जीवाला त्यावेळेस काय वाटलं असेल, काय आता, म्हणजे त्याचा आपण काहीच अंदाज लावू शकत नाही. तर असं चला, तर मला म्हणजे बऱ्याच वेळा असं वाटतं, म्हणजे जेव्हा मी दुसऱ्यांच्या वडिलांना, त्यांच्या मुलींना म्हणजे इतकं लाड करताना बघते, त्यांच्या मुलींसाठी ते इतकं काय काय करताना बघते. माझे पण वडील खूप मला लाड करायचे. म्हणजे गरीब परिस्थिती होती, पण तरी सुद्धा त्यांच्या परीने होईल तेवढं आम्हाला खाण्यापिण्याच्या गोष्टी किंवा जे आम्हाला आवडतील कपडे ते सगळं आणायचे. आणि आता सुद्धा मी जेव्हा कुणाच्या वडिलांना बघते आणि ते त्यांच्या मुलींना किती लाड करतात किंवा त्यांच्या नातवंडांना किती लाड करतात किंवा त्यांना असं म्हणजे माहेरी घेऊन जातात, घ्यायला येतात, सोडायला येतात आणि किती काय काय करतात, असं बघून कधी कधी मला इतकं म्हणजे वाईट वाटतं. आणि वाईट तर वाटतंच, पण मग ते मग मी विचार करते की बाबा आपल्यापेक्षा अशा लोकांची परिस्थिती किती खराब आहे, किंवा एकेकांना तर आई वडील दोघं पण नसतात. अशा बऱ्याच गोष्टी मग मी ते आठवलं की बाबा मग असं वाटतं की बाबा ह्यांच्यापेक्षा आपलं दुःख खूप कमी आहे आणि त्यांचं किती मोठं आहे की एकेकांना आई वडील सुद्धा नाही आहेत, किंवा आई वडील असून सुद्धा
काही काही लोक मुलींना विचारत नाहीत, असे पण कित्येक आहेत. मग कधी कधी वाईट वाटलं की ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या कीच वाटतं बाबा नाही, आपलं दुःख त्यांच्यापेक्षा कमी आहे. आणि असंच काहीतरी मनाला समजूत घातली की मग थोडंसं बरं वाटतं. तर असं चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. तुम्ही सुद्धा तुमच्या काही आठवणी कमेंटद्वारे किंवा तुमच्या वडिलांबद्दल काही छान छान कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता. आणि माझा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना बाय.